पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे राज्यमाता गोसंवाद यात्रा काढण्यात आली आहे। ही यात्रा आज नाशिक शहरात होती। या यात्रेचे नागरिकांनी स्वागत केले। दुपारनंतर गोमाता संवाद यात्रा ठाणे जिल्ह्याकडे रवाना झाली आहे। यानिमित्त शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार दिलीप बणकर अध्यक्षस्थानी होते। गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य सचिव डॉक्टर श्यामकांत पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉक्टर बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे आदी जण उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोशाळा चालकांचा सत्कार करण्यात आला। आमदार बनकर म्हणाले की गोमाता संवाद यात्रा उपक्रम अतिशय चांगला आहे। गोशाळासाठी राज्य शासन मदत करीत आहे। गोशाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील। आयोगाचे अध्यक्ष श्री मुंदडा म्हणाले की गोमातेचे महत्त्व सर्वत्र आहे। ग्रामीण भागात पूर्वी पहिली भाकरी गायीच्या नैवेद्य म्हणून काढली जायची। राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान देण्यात येते। गोसंवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक आहे। गोमाता संवर्धन ही लोक चळवळ करावयाची आहे। गायींचा सांभाळ करणे शक्य नसेल तर अशा गायी गोशाळेला द्याव्यात। त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल। गोमाता संवाद यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सहायुक्त डॉक्टर नरवाडे म्हणाले की पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। त्याचे पशुसंवर्धन विभाग बळकटीकरण करीत आहे। गोशाळा माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। त्यातून देशी जातीच्या गायींचे संवर्धन केले जाते। आयोगाचे सचिव डॉक्टर पाटील म्हणाले की गोशाळांसाठी शासनाच्या विविध योजना या योजनांचा लाभ घेत गोशाळांनी सक्षम व्हावे। अनुदान वितरणाची कार्यवाही लवकरच करण्यात येईल। त्याचा वापर चारा निर्मितीसाठी केला जात पाहिजे। त्यासाठी भरीव कामगिरी बजावली पाहिजे। त्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल। गोशाळा संवर्धनासाठी सामाजिक दायित्व निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। यावेळी सुनील बच्चाव, सुनील सूर्यवंशी, भाऊराव निकम, रमेश मानकर, प्रदीप बच्चाव, शिवानंदगिरी महाराज, सरस्वती महाराज, सुनील बच्चाव, जनेश्वरानंद महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।